मी चंद्रशेखर पाध्ये, निवृत्त प्रोफेसर. जवळपास 15 वर्ष झाले. मी 73 वर्षाचा आहे आणि इथे माधव बागलांचं माळगीनगरमध्ये एक स्नेहरंजन संघ आहे रिटायर्ड लोकांचा. त्याच्या माध्यमातून या माधव बागला मी आलो. जवळपास 50 लोक आलेलो आहेत आणि मी यापूर्वीसुद्धा आलो होतो, परंतु खूप आधी आलो होतो. मला वाटते कोरोना काळाच्या आधी आलो होतो. 20-21 साली वगैरे आलो असेल, 19-20. आणि इथे येऊन ह्या सर्व विविध चाचण्या होतात आणि चाचण्यामध्ये काही आपल्यात कमी असेल, उणिवा असेल तर त्या कळतात आणि त्या कळल्यानंतर इथूनही मार्गदर्शन मिळतं आणि आपल्याला सुधारवायला चान्स मिळतो. किंवा आपले नेहमीचे डॉक्टर वगैरे असतात त्यांनासुद्धा या समस्या सांगून आपण त्यांच्याकडूनसुद्धा ट्रीटमेंट घेत असतो. मी सुरुवातीला ज्यावेळेस आलो त्यावेळेस आमची पत्नीसुद्धा सोबत होती आणि ते शुगर BP वगैरेच्या त्रासामुळे इथून आम्ही औषधंसुद्धा घेतले होते त्यावेळेस आणि त्याचा फायदा झाला होता. आज या ठिकाणी प्रामुख्याने जे आलेत लोक, ते बगीच्यामधले एक ट्रीप आणि एक आरोग्य तपासणी, हे दोन उद्देश होते. आणि त्यामुळे काही जुन्या लोकांनाही घेतलं जे आधी येऊन गेलेले होते आणि नवीनसुद्धा भरपूर आहेत. या ठिकाणी आमची सुरुवातीला व्याख्यान झालं आणि व्याख्यानामध्ये विविध गोष्टींचं मार्गदर्शन केलं. खरंच ते उपयोगी होतं नवीन लोकांनाही आणि आम्ही आधी येऊन गेलो होतो आम्हालासुद्धा. त्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी नेलं. त्याला रजिस्ट्रेशन झालं. तिथे BP आणि शुगर चेक केल्या गेलं. तिथे नाश्ता वगैरेची व्यवस्था होती आणि तिथून मग इथे आलो आम्ही. ECG चेक झाला आमचा आणि तो रिपोर्ट डॉक्टरला दाखवला. डॉक्टरनी त्यावर आम्हीच्या काही प्रॉब्लेम सांगितले. हे प्रॉब्लेम आहेत, तुम्ही सुधारवून घ्या. आणि त्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या, ज्या माहीत नव्हत्या त्याही लक्षात आल्या आणि भरपूर उपयोग झाला. बाकी लोकांनासुद्धा मी हेच सांगेल की एक वेळ इथे येऊन डॉक्टरचं मार्गदर्शन घ्यावं, कारण काही गोष्टी आपण तपासतच नाही आणि या ठिकाणी लक्षात येतात आणि लक्षात आल्यानंतर आपण त्यावर ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि आपल्या सुधारणा करू शकतो. त्या गोष्टी आपण चेकही नाही करत कधी, त्यासुद्धा इथे चेक केल्या जातात आणि त्यामुळे आपल्याला मार्गदर्शनही मिळतं आणि आपण दुसऱ्यालासुद्धा सांगू शकतो.